आज होती आषाढ अमावस्या, त्यामुळे आज लवकरच कामाची सुरुवात केली। सकाळी लवकर आधी अंगण स्वच्छ केलं, त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं। बघा, तसं तर आपण पौर्णिमा, गुरुवार, शुक्रवार यावेळेस हळदीचं लेपन करत असतो, परंतु आषाढ अमावस्या ही मोठी अमावस्या असल्यामुळे या दिवशी देखील हळदीचं लेपन केलं जातं। त्यामुळे सर्वात आधी अंगण स्वच्छ करून हळदीचं लेपन केलं। आता इथे बघा, हळदीचं लेपन आणि हळदीचं लेपन केल्यानंतर ना इतकं उंबरठा आपला छान वाटतं। उंबरठा पूजन अवश्य करत जावे। आता इथे बघा, हळदीचं लेपन वाळतंय तोपर्यंत रांगोळी काढून घेतली। रांगोळी काढून झाल्यानंतर मग मी इथे स्वास्तिक काढलेलं आहे। आता हे बघा, फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला ते उलटं दिसत असेल, परंतु ते बरोबरच काढलेलं आहे। आता रांगोळीमध्ये लाल पिवळा एवढेच रंग भरलेले आहेत, त्यामुळे उठवून दिसते आहे रांगोळी। आता उंबरठ्याला मी इथे कुंकवाचे मध्ये मध्ये ठिपके देत आहे। पिवळ्या लेपनावरती लाल फूल आणि कुंकवाचे हे ठिपके किती सुंदर दिसत आहेत बघा। आणि हे आपल्याला थोडंसं वाळू द्यायचं आणि त्यानंतरच आता हे थोडंसं वाळल्यानंतरच काढायचं आहे, कारण ओल्या याच्यावर काढलं ना की मग ते उमटत नाही आणि ते दिसत नाही, ते रांगोळी पण ओली होऊन जाते, त्यामुळे ते दिसूनच येत नाही। थोडंसं वाळल्यानंतर मग आपल्याला हे करायचं आहे। आता इथे बघा, माझं उंबरठा लेपन झालेलं आहे, रांगोळी झालेली आहे, उंबरठ्याचे पूजन झालेले आहे। इथे मी धूप दाखवलेला आहे। अंगणाची स्वच्छता तर झाली, त्यानंतर मी घेतली घरातील सर्व दिवे एका जागी गोळा केले आणि त्यांची स्वच्छता करण्यास घेतली। बघा, या दिवशी घरातील जेवढे काही आपले दिवे आहेत ते अशा प्रकारे घासून पुसून स्वच्छ करायचे असतात। तर इथे मी दिव्यांची स्वच्छता केलेली आहे, मग ते थोडेसे कोरडे होण्यासाठी इथे ठेवलेले आहेत। मग तोपर्यंत मी इथे कणकेचे दिवे बनवून घेतलेले आहेत। आता हे दिवे 5, 7, 9 या प्रमाणात बनवलेले जातात, तर मी इथे 5 कणकेचे दिवे बनवून घेतलेले आहे। आधी पिठाचा गोळा बनवून पेढा बनवून घेतलेला आहे, त्यानंतर त्याला अशा प्रकारे दिव्याचा आकार दिलेला आहे। तुम्ही कोणत्याही आकारामध्ये दिवे बनवू शकता। त्यानंतर या दिव्यांमध्ये वाती घालून घेतलेले आहेत, या दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। आता इथे माझी दिव्यांची तयारी तर झालेली आहे। त्यानंतर मी लगेच देवपूजा करण्यास घेतली। इथे देवपूजा करून झालेली आहे, कारण मी इथे देवघराच्या समोरच ही दीपपूजन मांडणार आहे। तर त्यासाठी मी इथे आधी स्वास्तिक काढून घेतला आहे, त्यावरती हळदी कुंकू टाकून घेतला आणि त्यावरती एक पाट ठेवलेला आहे। पाटवरती कापड अंथरून घेतलेलं आहे, तुम्ही कोणत्याही रंगाचे कापड घेऊ शकता। आता इथे कापड अंथरल्यावर आपल्याला यावरती जेवढे आपण दिवे लावणार आहोत त्या दिव्यांच्या खाली अशा प्रकारे थोडे तांदूळ किंवा तांदूळ म्हणजेच अक्षता ठेवायच्या आहेत। त्यावरती थोडेसे हळदी कुंकू व्हायचे आणि त्यावरती आपल्याला दीप स्थापन करून घ्यायचे आहेत। आता इथे मी बघा, अक्षता ठेवलेल्या आहेत, हळदी कुंकू व्हायले आणि त्यावरती दिव्यांची स्थापना करून घेतलेली आहे। आता इथे मी करत आहे गणेश पूजन। आता विड्याच्या पानावरती थोडेसे अक्षता किंवा तांदूळ ठेवून त्यावरती हळद कुंकू वाहून सुपारी स्वरूप गणपतीची इथे स्थापना केलेली आहे। सुपारीला हळदी कुंकू वाहून घेतलेले आहे, अक्षता लावून घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर फुलं अर्पण केलेली आहेत। त्यानंतर सर्व दिव्यांमध्ये वाती घालून घेतलेल्या आहेत आणि त्या दिव्यांमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। यामध्ये तुम्ही तिळाचं तेल देखील टाकू शकता किंवा जे आपण देवपूजेमध्ये वापरतो ते तेल टाकलं तरी चालेल। आता सर्व दिव्यांमध्ये तेल टाकून घेतल्यानंतर एक दिवा आपल्याला तुपाचा देखील लावायचा आहे। आता इथे मी समोरचा दिवा जो आहे तो तुपाचा लावलेला आहे आणि या दिव्यांसोबतच आपल्याला पंथीची देखील पूजा करायची आहे। तर आता इथे सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे, अक्षता वाहिल्या आहेत। त्यानंतर सर्व दिव्यांना आपल्याला फुलं व्हायची आहेत।
त्यानंतर कणकेच्या दिव्यांनी सर्व दिवे लावून घ्यायचे आहेत आणि कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही साखरेचा किंवा दूध साखरेचा काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवू शकता। आता इथे बघा ही सर्व पूजा झालेली आहे। श्री स्वामी समर्थ। तर बघा आजची दीपपूजन का करायचे असते तर आषाढ अमावस्येला दीपपूजन आपण यासाठी करत असतो तर दिव्याच्या प्रकाशाने जसा घरातील अंधकार दूर होऊन घर अगदी प्रकाशाने उजळून जातं त्याचप्रमाणे दीपपूजनाच्या दिवशी आपल्या आयुष्यातील आपल्या मनातील अंधकार म्हणजेच निगेटिव्हिटी आणि वाईट विचार दूर होत आणि जसं घर प्रकाशाने उजळून निघालं तसं आपलं आयुष्य देखील या दिव्याच्या प्रकाशाने उजळून जाऊ देत अशी प्रार्थना आजच्या दीप अमावस्येच्या दिवशी करायची असते। आणि या कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करायचे। तर बघा अशा प्रकारची होती आजची आषाढ अमावस्येचे दीपपूजन। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।